प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 26वा आणि यातल्या औदुंबर या प्रकरणाचा भाग 2 आज आपण ऐकणार आहोत. घाट आता आणखीन गजबजला. एकमुखी दत्त मंदिरापासून लोकांची ये जा सुरू झाली. त्याच्या तंद्रीनं गुरुजी आत सुखावले, पण शिष्यांना त्याचं हे सुखावणं कसं आवडणार? घोकंपट्टीत आयुष्याचा चोळामोळा झालेल्या विद्यार्थ्यांना हे कसं खपणार? एकदा संथा दिली की पाठ होतं अशा मूर्तींना हे कसं समजून घेणार? केवळ घोकंपट्टीनं ज्ञानाची उंची थोडीच वाढते. स्वतंत्र प्रश्नांनी ज्ञानाच्या सीमा क्षितिज होतात. या प्रश्नांनी आपण सुंदर बनत जातो, पण सुंदर बनण्याऐवजी आपण ज्ञानाच्या अहंकारानं कुरूप बनतो. उगाचच अहंकाराचा पिसाळ वारा संचारतो. क्षणार्धात तो सर्व ज्ञान उद्ध्वस्त करतो. या शिष्यांना कितीदा सांगावं की अरे निकोप स्पर्धा ठेवा, एकमेकांना विचारांनी समजून घ्या. तुमचं चिरंजीव पद हेच आहे. पाठांतराच्या आणि शब्दांच्या वायफळ कारंज्यात तुमतं तरी येतं का? कारंज्याच्या पाण्यात स्नानाचं पुण्य मिळतं का? स्नानाला पाणी अधिक लागतं. पाणी कमी असलं तर ती आंघोळ होते. स्नान हे आंघोळीपेक्षा केव्हाही भव्यच असतं. गुरुजींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्या स्पर्शानं तो अधिकच गार पडला. स्पर्श किती वजनदार असतो हे त्याच्या लक्षात आलं. स्पर्शालाही गाढ तपस्या करावी लागते, त्याशिवाय असा पाठीवरून हात फिरत नाही. तो काही क्षणानंतर चमकला, ताडगण उठला, कट्ट्यावरून उडी मारली. गुरुजींच्या पायावर मस्तक टेकवलं. गुरुजींनी त्याच्या खांद्याला धरून उठवलं. जटेवरून हात फिरवून त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, छानच समाधी लागली होती. तो ओशाळला, खाली मान घालून उभा राहिला. अशी समाधी साधनेत लागली तर? गुरुजी हसत हसत म्हणाले. तो फक्त थोडीशी मान होकारार्थी हलवून पण निश्चल उभा होता. गुरुजी म्हणाले, अचानक आल्यामुळं तुझ्या तंद्रीत व्यत्यय आला नाही ना? तो मान हलवीत अगदी नम्रपणे नाही असं म्हणाला. औदुंबराची आराधना कशी काय चालली आहे? तो मख्खपणे काहीही न बोलता खांबासारखा उभा राहिला. बोल ना, बोल. आम्ही कसलीही शिक्षा करणार नाही. सांग. तो म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान सुरू ठेवलं आहे. आत्तापर्यंत अनुष्ठानात काही विघ्न आलंय? गुरुजींच्या या बोलण्यावर तो बर्फ झाला. गुरुजींनी शिष्यांकडे फक्त एक कटाक्ष टाकला. त्याचबरोबर सगळे शिष्य एकमुखी दत्ताच्या पायऱ्यांवर चढले. दत्तात्रेयाचं दर्शन घेतलं. दत्ताला 11 प्रदक्षिणा घातल्या. मागे असलेल्या बापू भटजी महाराजांच्या पाठशाळेत गेले. आपापली आसनं अंथरली. खदाखदा हसायला लागले. वेगवेगळे आवाज काढायला लागले. एकमेकांची मजा करायला लागले. अनुष्ठान सुरू केल्यापासून विघ्न यायला सुरुवात झाली आहे, तो म्हणाला. कुठल्याही चांगल्या गोष्टीला विघ्न येतातच. म्हणूनच कधीकधी वाटतं इतक्या चांगल्याचं अंतिम टोक गाठाच कशाला? मग काय त्रिशंकूसारखा औदुंबराच्या कट्ट्यापाशी आयुष्य घालवायचंय? औदुंबराचं तीर्थ घेतलं की तरतरी येते. पुढं पुढं ती टिकत नाही. तीर्थ हे ज्ञानाचं निमित्त आहे. त्याच्या पुढची चढण आपणच चढायची. अनुष्ठानातही बराच वेळ जातो, त्यामुळे अभ्यासाची बैठक पक्की मिळत नाही. असंच ना? गुरुजींनी त्याचं वाक्य पूर्ण केलं. गुरुजींनी त्याला अपाद मस्तक न्याहाळलं. त्याच्या मस्तकावर उपडा हात ठेवला. त्यावर डाव्या हाताचा तळवा टेकवला आणि म्हणाले, ओम नमः प्रणवार्थार्य शुद्ध ज्ञानोकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. त्यानंही हात जोडले. भोवती गर्दी झाली. लोकात कुतूहल पसरलं. स्त्रिया स्तब्ध झाल्या. कट्टा गप्प झाला. गोदावरीचा प्रवाह सुस्तावला. मासेही अंतर्धान पावले. माशांचा कट्टा शांत झाला. साधूही त्यांच्याकडे बघू लागला. गुरुजींनी त्याच्या मस्तकावरचा हात काढून घेतला. ओठातल्या ओठात ते काही बाहीसं पुटपुटले, हसले. तो औदुंबरापाशी बसला. आसन ठोकलं. दोन्ही हातांनी औदुंबराला मारलं. तळाचा शेंदूर लावला. समोर पितळी तबक ठेवलं. 2-4 उदबत्त्या लावल्या.
आरती लावली, पण ती विझली. पुन्हा लावली, पुन्हा विझली. लावली, विझली, लावली, पुन्हा विझली. काय आयुष्य असतं. आपण काही लावायला जातो तोच विझून जातं. लावल्यानंतर विझायला फारसं काही वाटत नाही. गुरुजीने चांगला विद्यार्थी म्हणून निवड केली, अनुग्रह दिला. दर्शनशास्त्राच्या पाठांना आरंभ झाला. जर काही समजलं नाही तर मोकळेपणानं विचारण्याचं अभय गुरुजींनी दिलं. त्याप्रमाणे जे जे समजलं नाही ते गुरुजींना निसंकोचपणे विचारू लागलो. गुरुजी सांगू लागले. सांगता सांगता शास्त्रार्थात विचलित झालो. मठाचा व्याप वाढला. मठात यात्रेकरूंना राहण्यासाठी खोल्या काढल्या. जो कोणी 20,000 रुपयाचे वर देणगी देईल त्याच्या नावानं खोली बांधली जाऊ लागली. तीर्थक्षेत्रांना अशा धर्मशाळा, खोल्यांचं वरदान लाभलं. त्याचा परिणाम वर्दळ वाढली. मठात नको त्या प्रकृतीच्या माणसांचा वावर झाला. अभ्यास आळसावला. पाठशाळांमधल्या पाठात व्यत्यय आला. ज्ञानसाधनेचं प्रसन्न वातावरण लुप्त झालं. मठापाशी गाड्या लागल्या. गाड्यांच्या ड्रायव्हरांची गर्दी झाली. त्यांच्या सवयी मठात चिकटल्या. काही केल्या अभ्यास होईना. मठातली शांतता पळाली. अभ्यासातला एकांत मालवला. तरी अभ्यासात नेट लावला. आपल्याकडून काही कसूर नको. इतर विद्यार्थी तसे मनावर न घेताही त्यांचं लवकर पाठ होई. आपण इतकं घासूनही कसे काय त्यात फसलो कोणास ठाऊक. अभ्यासाची बैठक आपण जरी धरली तरी बैठकीने थोडाफार तरी प्रतिसाद द्यायला हवा ना. निर्धार तर पक्का होता, पण कुठं बिनसत होतं. ते जर कळलं असतं तर एखाद्या मठाचे महंत झालो नसतो का. त्याच्या मनाशीच तो बोलत होता. औदुंबराला ऐकवत होता. स्त्रिया पुरुष त्याच्या तबकात पैसे टाकीत होते. औदुंबराच्या पायाशी खूप रक्षा पडली होती. कटोऱ्यात विभूती होती. ज्याला जे वाटेल तो ते कपाळी लावित होता. तो त्या विभूतीत शून्य मनानं आपलं कपाळ बघत होता. ज्यांनी ज्यांनी रक्षा कपाळी लावली त्यांना काय मिळालं हे त्यांना माहीत. काहीतरी नक्कीच मिळालं असणार. किमान चांगलं होत असेल ते करावं. जिथं चांगलं होत असेल तिथं खोडा घालू नये. एवढं कळलं तरी रक्षा लावण्याचं सार्थक झालं. त्यातलं त्याला काहीही करता आलं नाही नि येतही नव्हतं. जो तो आपल्या चिमटीत जमेल तेवढी रक्षा नेत होता. काही मूठ भरून नेत होते. एकमेकांच्या कपाळी रक्षा लावित होते. त्यांच्या पाया पडत होते. जो कोणी तबकात पैसे टाकत होता त्याच्या पुढं तो आशीर्वादाचा हात पुढं करीत होता. काही छोटी मुलं प्रसादाच्या आशेनं त्यांच्या पाया पडत होती. काही त्यांच्या पायाला चिमटे घेत होती. प्रसादासाठी ती धडपडत होती. औदुंबरापाशी नारळ, खोबरं, गूळ, खडीसाखर, साखर फुटाणे, नुसते साखरेचे पेढे पडलेले होते. मुलांचा डोळा त्या पदार्थांवर होता. तो मुलांना प्रसाद वाटत होता. त्यात काही वृद्ध माणसंही प्रसादासाठी आपला हात पुढं पुढं करीत होती. त्यांना प्रसाद देताना तो आपल्या मनाशी हसत होता. काहीही झालं आणि काहीही केलं तरी प्रसाद लागतोच ना. प्रसादाशिवाय कार्यसिद्धी नाही आणि कार्यसिद्धीची पावती प्रसादच आहे. प्रसाद माणसाचा आधार आहे. तो रोज इतका प्रसाद वाटत होता, विभूती वाटत होता. मग त्याच्या पदरात किती पट पुण्य मिळालं पाहिजे. आपण दुसऱ्यांना प्रसाद देतो तरीही असमाधानी. कदाचित असं असेल का की या प्रसादात आपला वाटा नसेल. आपण आपल्या या प्रसादात काही टाकत नाही ना. लोकांचा प्रसाद आपण वाटतो. वाटणं हे निमित्त मात्र. निमित्त मात्राचं स्थान दरवाजातल्या उंबरठ्या इतकंच असतं. आयुष्यभर निमित्त मात्राच्या कट्ट्याशी बसून जगायचं का. फक्त प्रसाद विभूती लावीत नि देत बसायचं. किती दिवस हे करायचं. देण्या घेण्यात रस नसतो. ती काय व्यावहारिक प्रक्रिया शेवटी. नाहीतरी शेवटी तीर्थप्रसाद देताना हात चाकासारखा सुटतो ना. कंटाळा येतो. एखाद्या क्रियेचा रस निघाला की त्यातली तांत्रिकताच प्रभावी ठरते. तो प्रसाद वाटीत होता पण त्याचं त्याला काहीही वाटत नव्हतं. तो सगळ्याला विटला. गर्दी ओसरली. तो औदुंबरापाशी एकटा असला की औदुंबराकडे बघत राही. बघता बघता बोलत होता. तो बोलायला लागला की औदुंबरांच्या पानांना जिभा फुटत, फांद्यांचे डोळे उघडत, खोडाची मान होई. तो त्याच्या बोलण्याला मान हलवी, दाद देई. अचानक मित्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी आपुलकीनं हितगुज करावं तसं तो औदुंबराच्या मुळाशी हात धरून बोलत सुटायचा. तो जोरानं बोलू लागला की औदुंबर हसत सुटायचा.
हसता हसता तो कोलमडू लागला की वारा त्याला सावरी. गोदावरीही हसे. दुपारी धुण्याचा घाट विश्रांती घेत पडे. माशांच्या कट्ट्यावर चिटपाखरूही नसे. ऊनही आळसावलेली असत. वामकुक्षीतल्या मुळातल्या सावल्यांना औदुंबराची उशी लागे. अशा वेळी तो औदुंबराशी नुसता भडाभडा बोलत सुटायचा. या जागेवर किती माणसे बसले असतील. मोठ्या मोठ्या मुनींना या औदुंबरानं बघितलं असेल. एक बरं असतं, माणसांपेक्षा झाडांना जास्त चांगलं आणि समजूतदार दीर्घायुष्य असतं. झाडाचं आयुष्य म्हणजे एक दीर्घ तपस्याच म्हणा ना. त्यामुळे त्यांना आयुष्य रटाळ वाटत नाही. जीवाचा कंटाळा येत नाही. आत्महत्येचा विचार डोकावत नाही. औदुंबराची तपस्या आणि सहनशक्ती दोन्हीही दीर्घ प्रवासाच्या आकाशपक्षासारखी. तो त्याच्या चिंतनातून जातो. आपली वणवण कोणाला सांगत नाही, पण इतर मात्र त्याला आपली वणवण सांगत बसतात. त्याला दम देतात, दोऱ्यात अडकवून ठेवतात, प्रसादाच्या बंधनात अडकवतात, गंधाचं आमिष दाखवतात, नवसाची लाज देतात. हे सारं हा बघतो. माणसांना न्याहाळतो, आपलासा करतो. जो कोणी काही कितीही वेळा सांगेल तरी त्याचं विन तक्रार ऐकतो. तो उठेपर्यंत त्याला बसू देतो. त्याला जेव्हा वाटतं की आता आपण खूप त्रास सोसला तेव्हा तो उठतो. औदुंबराशी एवढी आपुलकी का? कारण औदुंबर इकडचं तिकडं करत नाही. मुख्य म्हणजे तपस्येचा त्याला फार आनंद वाटतो. तो खरा रमतो तपस्येत. कारण तपस्या ही निरपेक्ष असते. ती अखंड उपकारिणीच असते. मध्यमुनीश्वर इथंच बसले असतील. याच कट्ट्यापाशी त्यांना जय देवी जय मोहन रूपे मामी हजननी समुद्धर तारिणी भवकृपे ही देवीची सुंदर आरती सुचली असेल. निरंजन माधवांच्या सुभद्रा स्वयंवरातल्या चूर्णिकाचा शब्दनाद याच कट्ट्यापाशी घुमला असेल. बापू भटजी महाराज याच कट्ट्यावर तंबोरा घेऊन गात असतील. विष्णू दिगंबर पलुसकरांनीही रामायण याच ठिकाणी सांगितलं. निवृत्तीनाथांनी इथं स्नान केलं म्हणून तो नाथ संप्रदायाचा कट्टा बनला. चैतन्य महाप्रभू तीर्थयात्रा करीत करीत याच कट्ट्यापाशी आले. त्यांनी संकीर्तन केलं. दत्त संप्रदायातल्या विभूतीही इथं हजेरी लावून गेल्यात. तिथं आपण बसलो आहोत. आपण बसलो. या सगळ्यात आपण कोण? कुठं? तरी स्वतःला आपण म्हणून घेतो. काय बेमुरवत खोरपणा आहे. इतक्या आदरार्थी आपण कधी झालो का? आपल्याला आपला तरी आदर आहे का? असे आपण कोण लागून गेलो? मला माझीच घृणा यायला लागली असताना आपण म्हणायचं ते केवळ औदुंबराच्या सान्निध्यात आल्यामुळं. माफ करा औदुंबरा, क्षमस्व परमेश्वर. इलाज नाही. माणूस कितीही ज्ञानी झाला तरी त्याच्या सवयीवर तो विजयी होत नाही. उलट आपल्या सवयीचं उदात्त तत्वज्ञान करून तो स्वतःला भगवान म्हणून घेतो. तो खरोखरच भगवान होऊ शकतो का? केवळ भगवी वस्त्र घेऊन मिरवता आलं तरी आतून संचार करता येईल का? आयुष्याची पहिली 30 वर्ष विकृतीत गेली. सर्व प्रकारच्या इच्छा वासनांच्या डोंगरदऱ्या होऊन उभ्या राहिल्या. यातनं जावंच लागलं. तरी स्वतःला किती मारलं? कशात मारावं? घरात मोकळेपणी कधी बोलता आलं नाही. घरातल्या माणसांनी कधी तोंड उघडू दिलं असेल तर शपथ. चुकलो. बाप्पा, औदुंबरा, अभद्र. घराची आठवण काढणं म्हणजे रवरवात पडणं. गुरुजींनी काय सांगितलं होतं 10 वर्षापूर्वी? आपलं घर संपलं, घराची नाळ तुटली, घराची आठवण काढायची नाही. घराविषयी बोललास तर तप्त मुद्रा मिळतील, चटके बसतील, ढोरासारखा मार लागेल. नको, ती कल्पना काढूनच टाकली पाहिजे. पण काढू म्हटलं तरी जाता जात नाही. नाहीतरी आपल्या गुरुजींचा हा समोरचा मठ म्हणजे आहे तरी काय? घरच ना? हो, घरच. नाही, चुकलो, साफ चुकलो. मठ. घरापेक्षा मठ हा शब्द तसा परघरच्या पाहुण्यासारखाच वाटतो. पण तोही संन्याशाला देह पसरायला लागतो ना. मग घर शब्द वापरायला काय हरकत आहे? पण घराची नाळ कितीही तोडू म्हटलं तरी अनेक जन्मजन्मांपर्यंत तुटत नाही. आजोबा नातवाच्या रूपात येतो. आजोबांचं नाव नातवाला ठेवता. तसं गुरुपरंपरेतही असतं ना. गुरुचेही अवतार असतात. ते त्या अवतारात पुन्हा पुन्हा जन्म घेतात. त्यांचीही नाळ तुटत नाही. मात्र घरासाठी अवतार होत नाही, तो जन्मतो. औदुंबरानं अवतारही पाहिले, जन्मही पाहिले. आता तूच सांग बाबा, अरे हा साधूचा अवतार जमतोय की पूर्वीचा घरातला जन्मच ठीक आहे?
साधू झालोय खरा, पण साधुत्वाची किंमत नीट चुकती केली तरी तुझ्या कट्ट्यावरचं बसणं संपेल का? तो बोलत सुटला. बोलता बोलता खूप वेळ गेला. त्यामुळे अभ्यास झाला नाही. अवधानही सुटलं. तोच एक शिष्य आला आणि गुरुजींनी मठात बोलवलंय असा निरोप सांगितला. निरोप ऐकताच त्यानं कट्ट्यावरून अतिशय आनंदानं उडी मारली. शिष्यानंही आनंदानं कट्ट्यावर उडी मारली. शिष्याला औदुंबराचं तीर्थ देण्यात फार समाधान होतं. शिष्य मठाच्या अभ्यासाच्या कचाट्यातून सुटला, तर तो औदुंबराच्या तीर्थाच्या कचाट्यातून सुटला. दोघेही सुटले होते की अडकले होते? त्यांच्या सुटण्यातच अडकले पण होतं का? श्रोते हो, साधू म्हणजे सह अधिक धू. साधू ज्याच्यातून षटविकार धुतले गेलेत असा तो साधू. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या या विकारांवर विजय मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्नांची गरज असते. ज्यानं यावर विजय मिळवला तो खऱ्या अर्थानं साधू. औदुंबर या कथेतल्या त्याला खऱ्या अर्थानं विकारांवर विजय मिळवायचा होता आणि त्यासाठी गुरूंनी शिकवलेलं तो मनापासून शिकायचा. पण तरीसुद्धा ते शिकण्यात कष्ट पडत होतेच. अशा वेळी मनातलं सारं काही तो औदुंबरापाशी रितं करायचा. हा औदुंबर त्यासाठी त्याला आपला वाटायचा आणि अनेक संत, महंत, तपस्वी यांचं सानिध्य अनुभवलेला औदुंबरही त्याला त्याच्या सळसळणाऱ्या पानातून जणू प्रतिसाद द्यायचा. श्रोते हो, या कथेत पुढे आणखी काय घडणार याची उत्सुकता तुमच्याप्रमाणे मलाही आहेच. त्यासाठी याचा पुढचा भाग अवश्य ऐकायला हवा. श्रोते हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.